लहान मुलगा उभा आहे, मुलाच्या मागे त्याचा बाप उभा आहे. बापानं आपले हात मुलाच्या खांद्यावर ठेवलेत. म्हटलं तर मुलाला आधार द्यायला, म्हटलं तर आपलं ओझं मुलाच्या खांद्यावर टाकायला. दोघांचे डोळे भविष्याकडे लागलेले. भविष्यात काय वाढून ठेवलंय दोघांनाही माहीत नाही, पण दोघांनाही आस आहे विठ्ठलाकडून. विठ्ठलाची मूर्ती दिसतेय आणि वर लिहिलंय बाहेर जाण्याचा मार्ग. मानव निर्मित असेल किंवा नैसर्गिक असेल, कोणत्याही संकटातून बाहेर जाण्याचा मार्ग कोणता हे जाणून घ्यायचंय. मग हा रिंगण नक्की बघा. साधारण 2 वर्षापूर्वी राज्यात दुष्काळाचं वातावरण होतं. शेतकरी चिंतेत होता. शेतकरी आत्महत्येच्या सतत बातम्या येत होत्या. त्या काळात ना खरं तर या रिंगण सारख्या सिनेमाची खूप गरज होती. म्हणजे आसपास सगळं निगेटिव्ह नाही आहे, चांगुलपणा सुद्धा आहे. आत्मविश्वास असेल तर मेहनतीला फळ मिळेल हे ठासून सांगणारा हा सिनेमा. आता हा सिनेमा शहरी आहे का ग्रामीण आहे, हा सिनेमा व्यावसायिक आहे का फेस्टिवलचा आहे, या अशा कॅटेगरीत न अडकता त्याच्याकडे एक परिपूर्ण सिनेमा म्हणून बघायला पाहिजे. एकतर सध्याच्या बहुतांश मराठी सिनेमांसारखा तो बाळबोध नाहीये. म्हणजे स्टिरिओटाईप, सरसकट ब्लॅक अँड व्हाईट अशा व्यक्तिरेखा त्यामध्ये नाही आहेत. यामध्ये अस्सल माणसं आहेत. खरेखुरे संवाद त्यांच्यामध्ये होतात. उगाच पुस्तकी आणि पल्लेदार वाक्य नाही आहेत. आणि म्हणूनच म्हणतो या सच्चेपणासाठी हा रिंगण बघायलाच पाहिजे. चिडलाय माझ्या एवढं एवढं नाक, त्यावर एवढा मोठा बाप आणि मुलाचं जे एकदम घट्ट नातं आहे ना, त्या गोड नात्याचा प्रवास म्हणजे रिंगण. भक्तीचा अवडंबर ते कामावरील श्रद्धा, हा जो प्रवास आहे तो प्रवास म्हणजे रिंगण. सावकारी व्याज ते आयुष्यावरचं निर्व्याज प्रेम, तो प्रवास म्हणजे रिंगण. असा या रिंगणाचा परीघ खूप मोठा आहे. आपल्या पहिल्याच प्रयत्नात दिग्दर्शक मकरंद माने यांनी खरंच खूप मोठा पल्ला गाठलाय. कारण आपल्याला जे काही सांगायचंय ते तसंच्या तसं अगदी परफेक्टली त्यांनी पडद्यावरती उतरवलंय. आणि म्हणूनच हा प्रामाणिक प्रयत्न जो आहे ना, तो आणखी उठून दिसतो. उधळलं काळ जात रंग आनंदाचं दाट, उधळलं काळ जात रंग आनंदाचं दाट. प्रत्येक कलाकाराचा सहज वावर हे आणखी एक वैशिष्ट्य. शशांक शेंडे यांनी तर बापाचं हळवेपण असेल, शेतकऱ्याचं दुःख असेल, ते कमालीच्या सहजतेने दाखवलं. छोटा साहिल जोशी जो आहे ना, त्याचा जो निरागस भाव आहे तोच भाव खाऊन जातो. बाकी मग उमेश जगताप, सुहास शिरसाट, अभय महाजन, श्याम सावजी या सगळ्यांचीच कामं खूपच मस्त झाली. आणखी एक महत्त्वाचं, सिनेमाचा म्हणून जो एक मूड असतो ना, तो यातल्या संगीताने खूप छान पकडलाय. किंवा आपण असं म्हणूया की यातलं जे म्युझिक आहे ते सिनेमाबरोबर छान गुंफलं गेलंय. आणि यासाठी गंधार संगोराम आणि रोहित नागभिडे या दोघांचंही खास कौतुक करावं लागेल. तर या रिंगणला मी देतोय 4 पॉपकॉर्न. अहो 2017चे 6 महिने संपले सुद्धा, आणि या 6 महिन्यात काय घडलं, ती सध्या काय करते, आणि मुरंबा म्हणजे मराठी पुरतं बोलायचं तर. पण आमच्या अद्भुत या यूट्यूबच्या चॅनलवरती बरेच व्हिडिओज झाले आणि पुढे सुद्धा बरंच काही घडणार आहे. त्यामुळे तुम्ही आमचे व्हिडिओज बघत राहा, ते लाईक करा, त्याच्यावर कमेंट टाका, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि ते जे सबस्क्राईबचं बटन दिसतंय ते प्रेस करा, म्हणजे सबस्क्राईब करा.